मी ज्यावेळेस सार्वजनिक उपक्रम समितीचा अध्यक्ष 2002च्या काळात होतो अध्यक्ष महाराज, आणि त्यावेळेस या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आमच्याकडे रिपोर्ट आला त्यावेळेस शासनामध्ये त्याचा आम्ही पाठपुरावा केला आणि सरकारला आम्ही त्या काळात सांगितलं की आशियातलं सगळ्यात मोठं आयरन ओरचा हा भाग आहे आणि गडचिरोली हा मागास जिल्हा आहे आणि या गडचिरोलीच्या या मागास जिल्ह्याचं मागास पण दूर करायचं असेल आणि माझा दावा आहे की आमची मुंबई ही आर्थिक राजधानी या देशाची आहे. अगर गडचिरोलीचं प्रॉपर प्लॅन आपण लोकांनी केलं, तुमच्या स्टाईलमध्ये प्रॉपर प्लॅनिंग केलं एकनाथ शिंदे साहेब, तर मी तुम्हाला सांगतो की गडचिरोली सुद्धा मुंबई सारखं हे दुसरं आर्थिक राजधानी आमच्या महाराष्ट्राची होऊ शकते. एवढी ताकद त्या गडचिरोली जिल्ह्याच्या खनिज संपदेमध्ये आहे. पण त्याची जी लूट तुम्ही लोकांनी चालवलेली आहे ती लूट आपण थांबवली पाहिजे. तुम्ही नाही दादा, त्यांच्याकडे बोलतोय दादा. गडचिरोलीचे पालकमंत्री काय होते सगळं ते होतेच ना, म्हणून त्याच्यावर आताच बोलायचं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तातडीनं खनन थांबवून विदर्भाच्या विकासाचं खरं तुमचं सरकार प्लॅन करत असेल तर आम्हाला त्या सुरजागड प्रकल्पाच्या बाबतची भूमिका तुम्हाला स्पष्ट करावी लागणार आहे. अध्यक्ष महाराज, या भागामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं कारण काय तर मोठ्या प्रमाणात इरिगेशनचा बॅकलॉग, इलेक्ट्रिकचा बॅकलॉग, दळणवळणाच्या व्यवस्था, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत आणि हा सगळा बॅकलॉग पूर्ण करण्याच्या बाबतची भूमिका मला आठवतं की ज्यावेळेस आपण लोक जेव्हा विरोधी पक्षात होतात तर तुम्ही सांगत होतात की 11 वर्ष तुमचे मुख्यमंत्री या भागातले राहिले, त्यांनी का नाही केलं? आपणही मुख्यमंत्री 2.5 वर्ष राहिलात, बघ आपणही 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिलात तर आपण का नाही करू शकलात? टाटा बिर्लाला लुटून नेऊन देण्यासाठी केले तुम्ही, त्याला नाही आहे तिथं. तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, नाही ते सांगतोय ना मी. टाटा बिर्ला आणले तिथली खनिज संपदा लुटायसाठी आणलेत. इन्व्हेस्टमेंट दाखवा. तिथं कुठं इंडस्ट्रीज उभी झाली? इंडस्ट्रीज कुठं उभी झाली? इन्व्हेस्टमेंट कुठं आहे? तुम्ही तिथली खनिज संपदा लुटण्यासाठी त्या लोकांना आणलेला आहात. हे हा आरोप नाही, हे वस्तुस्थिती आहे, तुम्हालाही माहित आहे. असं करू आपण अध्यक्ष महोदय, मी आणि एकनाथ शिंदे साहेब आम्ही जॉईंटली जातो. हे म्हणतात की 5,000 युवकांना आम्ही नोकऱ्या दिल्यात. मी अध्यक्ष महाराज मी सांगतोय की आता मी भिलाई स्टील प्लांटचा उल्लेख करतो अध्यक्ष महाराज, तिथं 50,000 लोक कामाला आहेत. भिलाई स्टील प्लांट पेक्षा सुद्धा मोठा प्लांट इथं होऊ शकतो हे मगापासून मी सांगतोय. 400 वर्ष चालेल एवढं डिपॉझिट त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज. गोटा उचलला तरी लोखंड आहे. 65% अभाव आयरन ओर त्याच्यामध्ये आहे अध्यक्ष महाराज. आणि हे म्हणतात की आम्ही टाटा बिर्ला आणलेत, तर त्यांना त्या ठिकाणी लुटायसाठी आणलं का? त्या भागाला लुटायसाठी आणलं काय? हा सवाल माझा त्या ठिकाणी आहे. इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी नाही. अध्यक्ष महोदय, टाटा हे देश सेवेचं प्रतीक म्हणून नाव आहे. सन्माननीय नानाभाऊ पटोले मुद्दा मांडत आहे, पोटतिडकीनं मांडून राहिले, पण बोलताना टाटा बिर्ला लुटायला आणले काय हे वक्तव्य बिलकुल शोभनीय नाही. म्हणजे आपल्या मार्फत त्यांनाही विनंती आहे आणि आपल्यालाही विनंती आहे, त्यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे, नाही तर तुम्ही त्यांचे रेकॉर्डवरून काढून टाका. हे योग्य नाही आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करणं. हे तुम्हालाही माहित आहे टाटाची ख्याती काय आहे देशात आणि देशाबाहेर. हा त्यांना बोलू दे ना. तुम्ही कुठे सावरकर अध्यक्ष महोदय, नाना पटोले आपले माझे मित्र आहेत. सुरजागड प्रकल्प सुरू होत नव्हता त्यावेळेस सगळे विरोधात होते. पालकमंत्री म्हणून मी स्वतः आग्रही होतो, तुम्ही अध्यक्ष होतात, आपली चर्चा झाली. सुरजागड प्रकल्प सुरू झाला. जवळपास आता 7 ते 8 हजार लोक तिथे काम करतात, त्यांना काम मिळते. डायरेक्ट इनडायरेक्ट आहे ते वेगळं. आणि त्याच काय कुठले लॉयड स्टील का कंपनी आहे, त्यांनी 22,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करून आता स्टील प्लांट उभा करतोय तो. आणि त्याचबरोबर टाटा टेक्नॉलॉजीचं मी काय म्हणालो,
तो सुरजागड प्रकल्प मायनिंगसाठी नाही आलाय. तो टाटा टेक्नॉलॉजी आणि आपलं सरकार मिळून तिथं एक स्टार्टअप सुरू केलं, त्यांनी स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं आणि त्या ठिकाणी दर वर्षाला त्यांचं टार्गेट आहे 5,000 तरुणांना ट्रेंड करायचं. ते मोठं ट्रेनिंग सेंटर केलं त्यांनी, ट्रेंड करायचं आणि त्यांना प्लेसमेंट द्यायची. आणि हे मोठंही अचिव्हमेंट आहे तिथं त्या भागातल्या तरुणांसाठी. त्यामुळे टाटा बिर्ला लुटायला आले. टाटाचं तुम्ही मिठापासून, ते बरोबर बोलले सावरकर, की त्यांची जी विश्वासार्हता आहे आज देशामध्ये, टाटांचं नाव आहे, आज त्यांच्या नावाला गालबोट लागेल असं आपण वक्तव्य करू नका, असं सावरकर म्हणाले. आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्ही माहिती घ्या ना, टाटा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत माहिती घ्या, त्या सेंटरच्या बद्दल माहिती घ्या, त्या ठिकाणी काय पद्धतीने ती टाटा कंपनी काम करते आहे. त्यांनी स्वतःचे पैसे टाकले, आपणही थोडा शेअर त्याच्यामध्ये टाकला, पण त्यांची जास्त इन्व्हेस्टमेंट आहे, आपली कमी आहे. पण असं असताना देखील त्या भागातल्या तरुणांना नक्षलवाद कमी करायचा असेल तर नुसतं आपण नक्षलवाद्यांना त्यांना एन्काउंटर करून चालणार नाही. तर त्या भागामध्ये मेडिकल आहे, शिक्षण आहे, रस्ते आहेत, पाणी आहे, दिवाबत्ती आहे, तिथलं डेव्हलपमेंट देखील करण्याची आवश्यकता आहे. मेडिकल कॉलेज आपण दिलं, तिथला पोलिसांचं मॉरल सपोर्ट आपण दिला. जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा मोठी कारवाई झाली त्यावेळेस हा एकनाथ शिंदे तिथे गेला, 25-25 लाख 50-50 लाखाचं बक्षीस पोलिसांना दिलं. आणि त्यामुळे कितीतरी मोठ्या प्रमाणावरचे नक्षलवाद, जे लाखो करोडो रुपये त्यांच्यावर इनाम होतं, त्यांना त्या ठिकाणी त्या कारवाईमध्ये मारलं गेलं. आणि आता नक्षलवाद अगदी झिरो, म्हणजे अगदी त्याचं नक्षलवाद खात्मा होतोय ना, नसल्यासारखं आहे. आणि काही लोकांनी घाबरून सरेंडर झाले. त्याची देखील योजना मला माहित आहे. मी अजितदादा त्यावेळेस आपले फायनान्स मिनिस्टर तेव्हाही होते. नागपूरच्याच बैठकीमध्ये मी त्यांना सांगितलं, यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे झालं पाहिजे, त्यासाठी एक वेगळा हेड आपण तयार केला ना. आणि म्हणून आज नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात येतोय. पूर्वी या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये अबुझमाड आहे, अबुझमाड जो आहे बाजूला छत्तीसगडमध्ये, अबुझमाड या ठिकाणी इथले नक्षलवाद पळून जायचे. आता तिथं काँग्रेसचं सरकार पूर्वी होतं म्हणून त्यांना पनाह मिळायची. आता तिथं सरकार बदललंय. आता तुम्ही तिथे कारवाई बघा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी जेव्हा जेव्हा या ठिकाणी बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामधला नक्षलवाद कमी केलाय याचं त्यांनी स्वतः भाष्य केलेलं आहे. हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. आणि म्हणून आता दोन्हीकडून या ठिकाणी कारवाई होती आहे. म्हणून नक्षलवाद मी सांगतो तुम्हाला महाराष्ट्रातला संपल्याशिवाय राहणार नाही. फक्त या ठिकाणी नक्षलवाद संपवण्यासाठी पोलिसी वापर करून चालणार नाही. तर त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे, डेव्हलपमेंट दिलं, विकास केला पाहिजे. आणि तो आपण केला आहे. आणि तुम्ही 2 वर्षात एवढं सगळं आपण करू शकत नाही, पण 2-2.5 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे नाना, त्यामुळेच 232 जागा आमच्या आलेल्या आहेत आणि जनता आमच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. हे लक्षात घ्या. तुम्ही सत्य जे आहे सत्य स्वीकारा, सत्य स्वीकारा. टाटाचा मी उल्लेख असा केला अध्यक्ष महाराज की टाटाच्या नावाने अनेक काम आपल्या महाराष्ट्रात आता चाललेलं आहे. एक नोकर भरतीमध्ये आपण TCS कंपनीला काम देतो. आपल्याला माहित असेल अध्यक्ष महाराज की गाईच्या कोठ्यामध्ये त्यांचे पेपर होतात अध्यक्ष महाराज, त्याला कुठं व्यवस्था नाहीये. कुणीतरी तिसरा माणूस काम करतोय. तुम्ही नोंद घ्या त्याची. पेपर लीक होण्याचे जे कारण असतात ना तुमचे, आणि सावरकर तुम्ही पण थोडं समजून घ्या. आखरी टाटाच्या नावाने खाली का केस झालेला आहे हे मी तुम्हाला सांगतोय. आणि ते आपण सगळ्यांनी लक्षात केलं पाहिजे. अनेक पोरांचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे या कंपनीच्या नावाने. दुसरे लोक जे काम करतात त्याच्या हाताने